भक्ती तुकोबराईने आज प्रतिपादन केलेली आहे. काय वाक्य आहे तुकोबराईचं? तुकाराम महाराज म्हणतात की राम म्हणता रामची होई जय. कारण बाबाची मला आज्ञा आहे की आता सध्या पूर्ण भारत राममय झालेला आहे आणि 22 तारखेला या भारताचं 500 वर्षानंतर पुन्हा भारताच्या माथ्यावर कपाळावर कुंकू लागणार आहे महाराज. आतापर्यंत विधवा असलेला भारत देश, हो, विधवा असलेला भारत देश, कपाळावर कुंकू नव्हतं, सुतक पडलेलं होतं आणि सुतकात सुतक पडत होते. पण 22 तारखेला कुंकू लागणार आहे कपाळावरती आणि सौभाग्यवती सुवासीन म्हणून माझी भारत माता मिरवणार आहे. सौभाग्यवतीचा, सुवासनीचा मान भारत देशाला, भारत मातेला, देशाला म्हणण्यापेक्षा भारत मातेला आपण माता म्हणतो ना, मग ही माता कपाळावर ठसठशीत कुंकू लावून सुवासीन म्हणून मिरवणार आहे आणि तिच्या भाग्याचं कपाळावरती कुंकू 22 तारखेला लागणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं रामाबद्दल बोला. आता रामाबद्दल कोण बोलणार नाही महाराज? जो जिवंत असतो तो रामाबद्दल बोलणारच. मेलेलं प्रेत फक्त रामाबद्दल बोलत नाही. मेलेलं प्रेत रामाबद्दल बोलत नाही. आणि रामाबद्दल जे आज रोजी बोलत नाहीत ते मेलेले प्रेत आहेत महाराज. आणि मेलेल्या प्रेताचा विषय काय करायचा महाराज? स्मशानभूमीतले ते गिऱ्हाईक आहेत म्हणून ते रामाला मानित बी नाहीत आणि रामाबद्दल ते बोलत बी नाहीत आणि बोललं तर ते भूत आहे समजा. कारण भूताचं आणि रामाचं वाकड आहे महाराज. कळतंय का? हो, भूताचं आणि रामाचं नाव घेतलं की भूत पळत. पळे भूत बाधा, हो असं आहे ते. आणि ज्यांना राम म्हटलं की त्यांना बाधा झाल्यासारखी वाटते, समजा हे नक्की भूत आहे. मनुष्य रूपानं जन्माला आलेलं भूत आहे. राक्षसाला आणि भूताला राम आवडत नाही महाराज. आता याच्यापैकी दोन्हीपैकी कुणीतरी आहे आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर राक्षस आणि भूत तयार आहेत महाराज. त्याच्यामुळं आज रोजी रामाच्या बाबतीमध्ये भूत आणि राक्षस, आसुरी शक्ती आहेच आहे, त्याचा विचार करायचाच नाही आपण. म्हणून तर तुकाराम महाराजाला सांगायचं की विश्वास हे अनुभव पाहे. ज्याचा विश्वास आहे त्यांनीच पाहायचं, दुसऱ्यांनी नाही. चला, मला त्याच्यातला मुद्दा कुठे सांगायचा आहे तर मुद्दा असा सांगायचा की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हाला जे निरस दिलं ते काय दिलं ते तुकोबराय सांगतात की एकच वेळा, हजारो वेळा नाही, राम म्हणल्याबरोबर तुम्ही राम होताल, असा तुकोबरायचा जाहीरनामा आहे. राम म्हणता रामची होईजे. नक्की तुम्ही राम एकदाच म्हणा, तुम्ही राम होताल, असा तुकोबरायचा सिद्धांत आहे. पण आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो सिद्धांत कसोटीवर घासल्याशिवाय घ्यायचा नाही. कारण कसोटीवर सोनं म्हणलं की तुम्हाला 24 कॅरेटचं 65,000 रुपये जर तोळ्याला द्यायचे असतील तर ते घासलंच पाहिजे महाराज. सोनारानं दिलंय म्हणून विश्वास ठेवायचा नाही, ते कसोटीवर घासायचं. तुकोबरायचा सिद्धांत सोन्यासारखा आहे, पण कसोटीवर घासल्याशिवाय नाही. तुकाराम महाराज म्हणले एकदा राम म्हणलं की माणूस राम होतो, असं तुकोबरायचं वचन आहे. मी तुकोबरायच्या वचनाला घासण्याचा प्रयत्न करतो. 24 कॅरेटच्या सोन्याला उजाळा आणण्याचा प्रयत्न करतो. महाराज, मी असा प्रश्न विचारतो, जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही राम कितीक म्हणतो? हो, राम म्हणणे इतका सुद्धा आपल्यात राम नाही. जगात आपल्याला राम म्हणणे इतका राम नाही महाराज.
आणि हिंदू धर्माचे लोक तर एवढे रामापासून वेगळे गेलेत. अरे पहिल्यांदा पूर्वीच्या काळात गावातले भिन्न जातीचे माणसं पाहुणे रावळे भेटले तर काय म्हणायचे? राम राम म्हणायचे महाराज. आता राम राम म्हणल्यावर तोंडाला पोळत आहे. आणि आता भेटल्यावर एकच मंत्र राहिला नाही महाराज. कुणी वेगळे वेगळे, प्रत्येक जातीचे माणसं, प्रत्येक जातीच्या माणसांनी आपापले काहीतरी रुमाल टाकून शिट पकडलेले आहेत. काही काही तर काहीच नसताना मग कुणी आमच्या वारकरी संप्रदायात तर कुणी राधे राधेच म्हणत, हो, कुणी रामकृष्ण हरीच म्हणत, कुणी पुन्हा अजून समजा जय कृष्ण म्हणतो, हरे कृष्ण म्हणतो एकमेकाला भेटल्यानंतर. अरे वारकरी संप्रदायाचा जय हरीच आहे महाराज. राम म्हणल्यानं पाप होत नाही, राधे राधे म्हणल्यानं दोष निर्माण होत नाही, पण शिष्टाचा संप्रदाय राहत नाही महाराज. आम्हाला घालून दिलेली परंपरा राहत नाही. आता पहिल्यांदा रामकृष्ण हरीचं भजन म्हणावं आणि कीर्तनाचा अभंग झाल्यावर विठोबा रुक्माईचं भजन म्हणावं. आणि जर कीर्तनकारानं पहिल्यांदा सुरुवातीला रामकृष्ण हरीच्या ऐवजी विठोबा रुक्माई सुरुवात केली तर पाप होईल का? पाप नाही होणार, पण कीर्तनाची परंपरा राहणार नाही. किती बी सुंदर पक्वान न केले तरी नाकात घालायचे नसते. अवयव तर दोन्ही बी आपलेच आहेत, नाक आणि तोंड, फक्त दोनच बोटाचं अंतर आहे. कुणाचं तर एकच बोटाचं आहे. मला एकच विषय सांगायचा आहे की आम्ही किती राम म्हणतो. अरे पूर्वीच्या काळातले लोक राम राम म्हणायचे, मेलेल्या प्रेताला सुद्धा राम राम म्हणायचे महाराज. वाट लावताना उचलाय लागलं की राम 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 म्हणायचे. अहो या देशातले तमासगीर सुद्धा राम राम म्हणायचे महाराज. हो, त्यांचा पण उद्धार झाला असता, पण पुढच्या दाजीनं घोटाळा केला. हो, ते दाजीकडे गेले. राम रे दाजी जी, हा त्यांनी दाजी नाही म्हणला तर नक्की राम सुद्धा त्यांचा उद्धार करीन महाराज, पण दाजीमुळे घोटाळा होतो सगळा. असं आहे त्याच. या देशातले तमासगीर बी राम राम म्हणायचे ना, आता वारकरी राम राम म्हणत नाहीत महाराज. हो, आता तर गुड मॉर्निंग, हो भले आता बुट मॉर्निंग म्हणत नाहीत असं. हो, गुड आफ्टरनून, गुड नाईट, नाईट असलेले नाईट म्हणतात महाराज. आणि ते बी भारतातली इंग्रजी नाही बरं का, महाराष्ट्रातली. गुड नाईट म्हणल्यानंतर महाराष्ट्रात झाली, पण गुड नाईट त्याची टोनिंग आहे महाराजाशी. हो, 44 नाही, 44 म्हणल्यावर तर महाराष्ट्रातली येडी इंग्रजी झाली. मग कपड्याचा रंग बदलूस तर कानावं लागतं. हो, 44 असं, 44 असं करायचं म्हणजे मग समजा हा इंग्लंडहून आलाय, असं इंग्लंडहून आलाय असा त्याचा अर्थ आहे महाराज. फार गोड आहे. चला, हो, आपल्याकडे हे काही नाही महाराज. म्हणून राम राम म्हणणारा रामाचा देश आहे आणि रामाचा प्रांत आहे. म्हणून आपण कितीक राम म्हणतो राजा हो. पण तुम्हाला आगतिकेची गोष्ट सांगतो. रामायण ज्याने लिहिलं तो वाल्या कोळी. हो, त्याचं नाव वाल्या नाही, त्याचं नाव रत्नाकर आहे, रत्नाकर. पण त्या रत्नाकराची आणि अगस्त्य आपलं नारदाची भेट झाली आणि नारदानी त्याचा जमा खर्च पाहिला, ऑडिट केला, ऑडिट. आणि ऑडिट केल्यानंतर खरे सीए, चार्टर्ड अकाउंटंट झालेले नारद महर्षी बरोबर अकाउंट काढलं, कुठं दोष आहे ते सांगितलं. आणि पश्चाताप झाला त्याला. ज्याने 7 रांजण अग्निहोत्री ब्राह्मणाच्या साठी मारलेल्याच्या साठी भरले होते, आणि ते बी तिळा एवढा खडाच घ्यायचा महाराज. आणि ते बी अग्निहोत्री ब्राह्मण मारला तरच, तुमच्या आमच्या सारख्याच तर विचारच नव्हता. उंटाच्या मदार येऊन पाणी चाललंय, शिळी म्हणती माझ्या आळपण्या भिजत्याल का.
उंटाच्या पाठीहून पाणी गेलं. शेळी म्हणली माझ्या आळपाण्या भेसत्याल का. शेळीला इकडून तिकडं जायचं होतं, उंट तिकडून इकडं आला. आणि येताना शेळीनं विचारलं, उंट दादा पाणी किती काय. जिबाळ्या चाटून शेळी म्हणली पाणी किती काय. त्यांनी सांगितलं, ताई माझ्या पाठीचं टेकाड आहे, त्याला फुरसन अडकलं म्हणलं. मग शेळी म्हणली माझ्या आळपाण्या भेसत्याल का. उंट म्हणला मला विचारू नको, ते तुझ्याच आळपाण्याला विचार म्हणले. असे बारकाले लोक असे एकदा दोनदा भजन म्हणणारे सोडूनच दिले महाराज. अग्निहोत्री 7 रांजण भरले त्या वाल्या कोळ्यानं आणि तिळा एवढा खडा टाकून. बाकीच्याच तर मोजमापच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. परिस्थिती अशी झाली महाराज, त्या वाल्या कोळ्यानं एवढं भजन केलं, एवढं भजन केलं महाराज, की त्या भजनामध्ये, आणि ते बी भजन केलं म्हणजे रामाचं केलं नाही, उलटा मंत्र म्हटला, मारा मारा. श्वासाच्या गतीनं केला, अजपा जपनी उलट प्राणाचा. आणि मंत्र म्हणल्यानंतर त्याच्या शरीराला किडा मुंगी लागू नये, ऊन वाऱ्याचा त्रास होऊ नये, म्हणून भगवंतानं मुंगीला प्रेरणा दिली आणि त्या मुंगीनं त्याला संरक्षण म्हणून वारुळ केलं. आणि वारुळ ज्याच्या अंगावरती निर्माण झालं, संस्कृत मध्ये वारुळाला वाल्मिक म्हणतात. आणि ज्याच्या अंगावरती, रत्नाकराच्या अंगावरती वारुळ वाढलं त्याला वाल्मिक म्हटलं आणि ते महर्षी झाले. एवढा राम राम म्हटलं त्या वाल्या कोळ्यानं. पण माझा जबाब, माझा प्रश्न आहे इथं बसणाऱ्या लोकांसाठी, कारण सगळे रामायण वाचणारे ना ऐकणारे आहेत मराठवाड्यामध्ये, त्यातले त्यात बीड जिल्ह्यामध्ये रामायण वाचणारा ना ऐकणारा हो माणूस नाही, असा माणूसच नाही. माझा जवाब आहे, वाल्या कोळी राम झाला का. कोणी बी उठून उभं राहून सांगावं, वाल्या कोळी राम झाला का. वाल्या वाल्मिक झाला असन, महर्षी झाला असन, पण राम झाला का. मग एवढं राम राम म्हणून जर वाल्या कोळी राम होत नाही, आणि आम्ही एकदा राम म्हणल्याबरोबर आम्ही राम होतो, महाराज तुकोबाराय ही काय आम्हाला झुकाय का काय, आमची फसवणूक आहे का काय, ऍड आहे ऍड, ऍडव्हर्टाईज, काही बी आगाव असतात ऍडव्हर्टाईज महाराज. हो, एक जण बाई एका शॅम्पूची ऍड करते, ती असा कंगवा खाली वडते महाराज असा, आणि त्या गुंतड्यातून कंगवा खाली वडतच नाही. ट्रॅक्टर लावलं तरी वडत नाही महाराज, ट्रॅक्टर लावलं तरी ते कंगवा खाली वडत नाही. पण घटना सांगतो तुम्हाला, तिने विशिष्ट प्रकारचा शॅम्पू लावला की कंगवा आपोआप गळून पडतो असा. महाराज त्या बाईचं ऐकून आपल्या लोकांना टेम्पो इकले पण शॅम्पूच घेतले महाराज. एका टेम्पूची किंमत शॅम्पूत घालविली. हो, जहागिरी गेली तरी हरकत नाही, पण फुगिरी जाऊ दिली नाही आपण असं. हो, असं महाराज, ती ऍड म्हणजे अशीच आहे. हो, तशी तुकाराम महाराज तुम्ही काय ऍड करता का काय, एकदा राम म्हटल्या बरोबर राम होतय अशी ऍडव्हर्टाईज करता का काय, आणि लोकाला फसवता काय. आम्ही कसोटीवर घासणारे येत. हो, कुणाला तुम्ही बुक्का म्हणून माती विका, पण आमच्या जवळ चालणार नाही. हो, विकाल तरी विका, माती नाव ठेवून बुक्का, पण आम्ही वारकरी तसे नाहीत. हो, तत्वज्ञानाच्या बैठकीमध्ये देव जरी आला तरी आम्ही ऐकत नाही. सांगू का, एक तर गुरुजीनं विद्यार्थ्याबरोबर कबड्डी खेळायला उतरू नये, त्याला मास्तर पण टिकवायचं असलं तर.
आणि जर गुरुजी कबड्डी खेळायला उतरला तर पोरांना माझं सांगणं की गुरुजीचं टंगडं फाटळलं तरी हरकत नाही, पण शिव शिव द्यायचं नाही, ढिलाच पडायचं नाही, वडायचाच गुरुजी. असं असं शास्त्र आहे महाराज. ते असं शास्त्र आहे, तुम्हाला सांगतो. तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये देव काय कुणी आला तरी आम्ही मान्य करणार नाही, असं आहे शास्त्र. नास्तिकवादी म्हणून जरी आला तरी आम्ही त्याला देव म्हणलं, पण त्याच्या नास्तिकवादाला खत पाणी घातलं नाही. तसं तुकोबार आहे, तुम्ही सांगतात हे खरं आहे, पण आम्हाला ते कसोटीवर नाही. वाल्या कोळ्यानं एवढा राम राम म्हणलं 12 वर्ष, तरी तो वाल्या कोळीच राहिला, तो राम झाला नाही. आणि आम्हाला तुम्ही सांगतात एकदा राम म्हणल्यानंतर राम होतात, म्हणजे नाही, बसत नाही आमच्या कक्षेत. एका पुराव्यानं कोर्टात केस सिद्ध होत नाही महाराज, दुसरा पुरावा लागतो. तुकाराम महाराजाच्या पुढं आम्ही एक पुन्हा पुरावा ठेवला. महाराज तुम्ही म्हणतात की वाल्या कोळे, अहो वाल्या कोळ्याने तरी 12 वर्ष नामस्मरण केलं. राम राम किती वर्ष वाल्या कोळी म्हणला? 12 वर्ष. 12 वर्ष राम राम म्हणला, पण वाल्या कोळी राम झाला नाही. त्याच्या पुढचा जरा थोडासा उच्च लेवलचा दृष्टांत देतो, राजा भरताचा. भरतानं अन्न टाकलं, पाणी टाकलं, अंगावरचे वस्त्र सुद्धा टाकले नामस्मरणासाठी, रामाच्या जपासाठी. रामाच्या पायाची माती जिथं महाराज बारकाव्यानं बघा, जिथं रामाच्या पायाची माती पडली त्या निषाद राज असलेल्या गोहकाच्या ठिकाणी महाराज तिथली माती उचलली, कपाळाला लावली आणि अयोध्या नगरीतून झाडाच्या साली नेसून भरत बाहेर पडले. डोक्यावर खडावा घेतल्या, अन्न नाही, पाणी नाही, वस्त्र नाही, निवारा नाही, काही नाही, सगळं टाकून दिलं महाराज. राज्य टाकून दिलं, बायको टाकून दिली, आणि राजा भरत नुसता राम 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 म्हणित 14 वर्ष राहिला. त्यांनी 12 वर्ष रामनामाचा जप केला, पण भरतानं 14 वर्ष रामनामाचा जप केला. आणि जाता जाता सांगतो महाराज, त्या रामाची आणि भरताची ओढ किती. रामा माझा मी प्राण त्याग करीन जर तुम्ही 14 वर्ष 14 दिवसानंतर आला नाहीत तर, प्राण त्याग करीन. भरताच्या डोक्यावरती हात ठेवला आणि रामाच्या डोळ्यातून घळघळ अश्रू गळाले. दाढीवटी धरली आणि सांगितलं, भरता 14 वर्ष 14 दिवसाच्या नंतर 1 तास सुद्धा जास्त वेळ लागणार नाही, येतो. आणि तोपर्यंत भरतानं वाट पाहिली महाराज. कशी वाट पाहिली तर रानात गेलेली गाय, त्या गायीची वाट जसं वासरू पाहत महाराज. वासरू किती वाट पाहत तर दाव्यानं बांधल्यानंतर हे पुढचे पाय आणि पाठीमागचे पाय नुसत्या कंठावर रेलत महाराज. तुम्ही कीर्तनात माझं वाक्य ऐका, वासराकडं बघा महाराज, कंठाला ते वासरू असं हेवतन, कंठावर रेलतन, तितक्यावर त्याचा तोल गेला तर पुन्हा असं उलटून पडतं. पण गायीची वाट पाहतं महाराज, ते हंबरडा फोडतं. आणि तिकडं गायीची अवस्था काय होते महाराज, ती लेकरवाळी गाय असलेली, वासरासाठी तहानी व्यालेली गाय असेल त्यावेळेस ती महाराज गवत खाता करता चरता चरताच गावाकडं तोंड करते आणि हुंबरते महाराज, एकदम हुंबरते अशी. आणि 4 वाजेपर्यंत गुराख्याच्या काठीला ती भीते, पण 4 वाजले की त्याच्या काठीला भीत नाही. 2 गुराखी 4 गुराखी जर एकत्रित असले तर ज्याची वासरावाली गाय आहे, ताजी व्यालेली गाय आहे, तो म्हणतो आता मला गुरं निवडले पाहिजेत, कारण का आता माझी ही गाय आहे ती वासरासाठी थांबत नाही. आणि माघारी निघाल्याच्या नंतर ती गाय, माझा पाय जमिनीच्या भळीत पडतो का दगडावर पडतो का ढेकळावर पडतो काहीच वाट पाहत नाही,
सारखी हुंबरत आणि हंबरडा फोडीत गाय येते महाराज, गाय येते. आणि वासरू कंठाला हो वड घेत. मरेपर्यंत वासराचा श्वास कमी पडतो. तसं भरत वड घेतोय रामचंद्र प्रभूसाठी. आणि रामाने ह्याला सांगितलं, मारुतीरायला माझा भरत वाट पाहतोय, त्याला जाऊन सांग 5 मिनिट उशीर व्हायला लागलेला. 5 येडे घातलेले होते अग्नीमध्ये शरीर टाकण्याच्या अगोदर. भरताला पाठीमागून हनुमंतरायानं असा हात लावला आणि सांगितलं राम यायला लागलेले. असं म्हणल्याबरोबर हनुमंतरायाला मिठी मारली. कुठे दाखव म्हणल्याबरोबर विमान दाखवलं. आणि विमानाकडं पाहिल्याबरोबर भरत वासरासारख्या खालून उड्या मारू लागला महाराज. आणि वरून रामचंद्र प्रभूला विमानाचा वेग कमी वाटला आणि त्या प्रभू रामचंद्राने विमानाच्या खाली उडी टाकली. आणि महाराज भरत आणि राम एकमेकाला मिळाले. आणि या भारत देशामध्ये भावाभावाचं प्रेम कसं असतं याचा आदर्श भरतानी रामाने घालून दिला महाराज. आणि 14 वर्ष 14 दिवस भरतानी नामस्मरण केलं आणि राम राम जपले. इथलच्या लोकाला माझा प्रश्न आहे, भरत राम झाला का? कुणी बी बोला, भरत राम झाला का? नाही. 14 वर्ष एवढ्या अट्टहासानं भरतानं राम राम म्हणलं तरी भरत राम झाला नाही. वाल्या कोळी राम झाला नाही. आणि आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज छातीवरती हात ठेवून हो सांगतात की राम म्हणता रामची होई जे. हे कसं? आज आम्ही म्हणतो आमचा भारत देश राममय झालाय. कसा? काय कसोटी आहे? हे बोलणं कुठं चाललेलं आहे? एका पुराव्यावरती राहिलं नाही महाराज. तिसरा पुरावा सांगतो. तिसरा पुरावा, हनुमंतराय तर जन्म जन्मांतरापासून रामाचं भजन करतात आणि त्या भजनामध्ये ते विरून गेलेले आहेत महाराज. हो, जिथं रामकथा असते तिथं एका पायावर मारुतीराय उभे असतात आणि रामाची कथा ऐकतात. आणि एवढे एकनिष्ठ आहेत की त्यांना रामानं अवतार धारण केलेला कृष्णाचं रूप सुद्धा आवडलं नाही. फक्त रामच. एकनिष्ठता, अनन्यता. आणि प्रत्येक गावाच्या मंदिरामध्ये नामस्मरण करून रामाचा जप करून अख्ख्या गावाला संरक्षण देण्याचं काम मारुतीराय करतात. जन्म जन्मांतरापासून चिरंजीव येतात. पण इतक्या दिवसापासून त्यांनी राम राम म्हटलं तरी मारुतीराय राम झाले का? मग मारुतीराय इतकं आम्ही राम राम म्हणू शकत नाहीत, भरता इतकं आम्ही राम राम म्हणू शकत नाहीत, आम्ही वाल्या कोळ्या इतकं राम राम म्हणू शकत नाहीत. आणि तुकाराम महाराजांनी आम्हाला जी गोळी दिली महाराज, जे औषध दिलं ते आमच्या रोगाला लायकीचं नाही महाराज. आणि आम्हाला ते बसत नाही. आणि तुकोबाराय तर सर्वांना एकच औषध देतात, छातीवरती हात ठेवून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता रामाची होई. राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता रामाची होई. पदवी घेई जे. पदवी घेई जे. ऐसे सुख वचन आए. ऐसे सुख वचन
हो, तुकोबरायांनी अगदी सरळ सरळ सांगितलं, राम म्हणता रामाची होई जे. आता आम्ही एवढा चिंतनाचा भाग पाहिला तरी आम्हाला हे शक्य वाटलं नाही. तुकोबराय तुम्ही कसं शक्य करणार? बर, त्याची इफेक्ट दुसरी बाजू, मी ए बाजू पाहिली, आता बी पाहावी लागेल. राम ज्यांनी म्हणलंच नाही ते रामरूप झाले. राम म्हणणारे 3 लोक तुम्हाला प्रमाणबद्ध दिले ते राम झाले नाही. आणि ज्यांनी एकदाही राम म्हणलं नाही ते रामरूप झाले. असा पहिला दृष्टांत आहे कौशल्येचा. कैकईच्या महालातून राजा दशरथ डोहाळे विचारित आले आणि कैकईच्या डोहाळ्यानं राजा दशरथाच्या अंतःकरणाला दुःख झालं आणि कोमल असलेलं हृदय राजा दशरथाचं महाराज दुःखी झाले, पण काही करू शकले नाही. आणि सुमित्रेच्या महालात आल्याच्या नंतर सुमित्रेचं आदरातिथ्य पाहिलं आणि आमच्या साधू संतांनी लिहिलं, महाराज कैकईचे दुःख विसरला राव आणि पाहून या भाव सुमित्रेचा. दुःख विसरले, सुमित्रेनं यथायोग्य रीतीनं स्वागत केलं आणि मग कौशल्येच्या महालामध्ये गेले. गेल्यानंतर कौशल्य माझी हृदयाचा ठेवा आहे म्हणून दारात गेल्याच कौशल्य म्हणून हाक मारल्या बरोबर दाशा होत्या पळत गेल्या आणि कौशल्या जननीला सांगितलं, माय राजा दशरथाची स्वारी आलेली आहे. पण हलवलं त्यावेळेस कौशल्या देहावर नव्हत्या, महाराज देहावर नव्हत्या. उठवलं तरी उठत नाहीत. घटना अशी झाली की राजा दशरथ आल्यानंतर पाहिलं, अगे कौशल्ये हात लावला. कौशल्या बोलत नाही. विठ्ठल 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 देहभान विवर्जित झाली महाराज कौशल्य. आणि राजा दशरथाच्या लक्षात आलं नाही. राजा दशरथानं विचारलं, माझ्या कौशल्येला काय झालं? कैकईनं वेगळंच ठाण मांडलं. सुमित्रेच्या जवळ आल्यानंतर जार्शिक अंतःकरण स्थिर झालं आणि कौशल्येच्या मनामध्ये काय आलं, हे माझी स्वारी आल्याबरोबर मला आरती ओवाळणारी कौशल्या आज मला उपमर्द करून का बोलते आहे? बोलत नाही. रुसली का माझी कैकई सारखी माझी कौशल्या रुसली का काय? आणि एवढी कळती असलेली हो राजघराण्यामध्ये पट्टराणी असलेली आणि राजाला सुद्धा सल्ला देणारी कौशल्या रुसणार नाही. काय झालं माझ्या कौशल्येला म्हणून राजा दशरथ विरहित झाले. घटना घडली महाराज, काय करावं? आणि डोक्यात आलं महाराज राजा दशरथाच्या की ज्यावेळेस माणसाला मूर्छा येते, ज्यावेळेस माणूस निचेष्ट पडतो, त्यावेळेस त्याला जुन्या आठवणी करून द्याव्या लागतात. आणि मग आवडता विषय माहेरचा असेल, कुठला तरी लग्नातला आवडता विषय असेल, म्हणून मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कौशल्याच्या मांडीला हात लावला, दाढीवटी धरली, दाढीला हात लावून विचारलं, कौशल्ये मला तू बोलत नाहीस, रुसलीस का काय? तुझा रुसवा काढतो. अगं आपल्या लग्नामध्ये त्या रावणानं कसं विघ्न आणलं होतं तुला आठवत नाही का कौशल्ये? असं म्हणल्याबरोबर रावणाचं नाव आल्याबरोबर ताडकन कौशल्या उठल्या, डावा पाय पुढं आणि उजवा पाय पाठीमाग, आणि या वेशामध्ये आली रे धनुष्य
विभीषणा देईन हाती, लंका विभीषणा देईन हाती. हो, आणि रे धनुष्य मारीन रावण आणि लंका विभीषणा देईन मी, हे कौशल्य म्हणते का महाराज? कोण म्हणतंय हे? कौशल्याच्या आत असलेला राम म्हणतोय महाराज. आणि कौशल्य राममय झाली. अजून राम जन्माला आले नाहीत, कौशल्यानं राम म्हणून हाक मारली नाही, आणि कौशल्याला त्याचं नाव राम ठेवायचं हेही माहित नाही. आणि एकदाही राम म्हणली नाही कौशल्या जननी, पण महाराज ती राममय झाली. आणि राजा दशरथाला हा भक्तीचा चढलेला साज कळेना, काही समजेना राजा दशरथाला. वेडापिसा झालेला राजा दशरथ हो काय म्हणायला लागली, रावणाला मारीन, काय बकाय लागली. महाराज ज्या जातीचं भूत लागलं त्याच जातीच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात. काही काड्याचं भूत लागलं तर काही काडी भाषा निघते. हो, पुरुषाला स्त्री जातीचं भूत लागलं तर स्त्री जातीचे मी आलेन गेले अशी भाषा निर्माण होते. हो, त्या भूताच्या भाषेवरून कळायचं की ह्याला कोणतं भूत लागलेलं आहे. तसं रामाचं रावणाचं नाव काढलं की चवताळलेली कौशल्या पाहिल्या बरोबर नक्की हिला भूताची बाधा झाली. आणि काय विघ्न ओढवलं हे म्हणून मला कळेना. म्हणून महाराज राजा दशरथानं हो वसिष्ठाला बोलावलं. कळते वसिष्ठ होते. वसिष्ठाला बोलावल्या बरोबर वसिष्ठ आले तात्काळ. आणि पायऱ्या चढायला लागल्या बरोबर त्या कौशल्याचं स्वरूप पाहिलं महाराज वसिष्ठाने. आणि कौशल्याच्या शरीरामध्ये रामाचा संचार झालेला आहे आणि राममय झालेली कौशल्या पाहिल्या बरोबर गलित गात्र वसिष्ठ झाले धरणीवर पडले. आणि कौशल्याला नमस्कार केला. जी कौशल्या वसिष्ठाला गुरु म्हणून पाय पडत होती त्या कौशल्याला नतमस्तक झाले. आणि कोट्यावधी वर्ष झालं या सूर्यवंशाची मी सेवा करतो आहे आणि मी आत्मज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे, तरी सुद्धा सूर्यवंशाचं पौराहित्य मी केलं आणि कर्मकांड करीत बसलो. आज मला फळ प्राप्त झालं. आणि त्या विष्णू परमात्म्याची मी वाट पाहत होतो. हजारो वर्ष ते राम मला दिसले. आणि वसिष्ठ महर्षीच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू गळायला लागले. आणि वसिष्ठ महर्षी घायाळ झाले आणि जमिनीवर पडले. आणि डोळ्यातून त्यांनी कौशल्याकडे बघितलं आणि रामाचं रूप आठवलं. आणि वसिष्ठ महर्षी डोळे झाकून, आणि तो को बरं आहे तुम्ही सांगता की राम म्हणता रामाची होई जे. हा, याच्यापेक्षा जबरदस्त पुरावा देतो. राम न म्हणता 3 पुरावे मी असे दिले की राम म्हणलेल्यानं राम झाले नाहीत. वाल्या कोळी, भरत आणि हनुमंतराय तिन्ही राम म्हणून सुद्धा राम झाले नाहीत. त्याचे 3 पुरावे दिले. आता 3 पुरावे मी तुम्हाला देतो राम न म्हणता राम झालेले. विठाल 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 विठ्ठल 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 राम न म्हणता राम झालेल्याचे 3 पुरावे. पहिली कौशल्या वसिष्ठ. आणि तिसरा पुरावा सांगतो. रामाचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालेलं. कुंभकर्ण मेला, इंद्रजित मेला, 80,000 मुलं खलास झाले रावणाचे. एकटा रावण शिल्लक उरला. आणि त्वेषानं रामाबरोबर लढाई करण्याकरता रावण निघाला. आणि जेवढे शस्त्र अस्त्र जेवढी विद्या सगळी महाराज त्यांनी रथात टाकली. आणि सगळ्या शक्तीनिशी
रणांगणात निघाल्याबरोबर मंदोदरी ओवाळायला आले आणि मंदोदरीनं ओवाळायला सुरुवात केल्याबरोबर ओवाळून घेतलं त्याने. आणि जाता जाता तिनं कुंकुम तिलक लावला, पण रावणानं तिचं कुंकू पुसलं ना आपले कुंकू पुसलं. एक तर राम मरेल नाही तर रावण मरेल. आता शिल्लक दुसरी गोष्ट कोणतीच नाही. मी जगलो तर आल्यावर कुंकू लावायचं, आणि मी मेलो तर आजच मंदोदरी विधवा झाली. आणि त्वेषानं निघाला रावण. क्रोधायमान झालेला रावण रणांगणात आल्याबरोबर रामचंद्र प्रभू ठाण मांडून डावा पाय पुढं उजवा पाय पाठीमाग, आणि राम पाहत होते असं. आणि रावणाला सांगितलं की तू ब्राह्मण आहेस, ब्राह्मणाच्या वाट्याला क्षत्रियानं जायचं नाही, अगोदर तुझा मान आहे, बाण मार. आणि रावणाने बाण मारण्याकरता तुनिरातून बाण काढला, आणि फार मोठी शक्ती बाणाला लावल्याबरोबर, धनुष्याला लावल्याबरोबर महाराज ज्याला बाण मारायचा आहे ते लक्ष केंद्रित करण्याकरता नजर एकत्रित करावी लागते. जे कोणी बंदूक चालवणारे असतील त्यांनी अशी नजर करायची महाराज. या दोन्ही डोळ्याची नजर एकत्रित घ्यायची, आणि समोर त्याच्या एक गोल छिद्र असतं बंदुकीच्या पुढच्या बाजूला टोकावरून, आणि ते टोक जर त्याच्यातून ज्याला गोळी मारायची त्याच्या हृदयाचा एवढाच भाग दिसला, जर चाप वाढला तर ती गोळी अचूक तिथं जाते. तसंच धनुष्य बाणाचं आहे. 20 डोळ्याची नजर एकत्रित केली रावणानं, आणि रामचंद्र प्रभूच्या सौंदर्याकडं पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर घटना घडली महाराज. रावणाच्या हातातलं धनुष्य बाणच गळालं. गळाल्याबरोबर डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू गळायला लागले, आणि रावण रडायला लागल्यावर रामाने सांगितलं, तू निरातून बाण मार, चापातून बाण मार, धनुष्यातून बाण मार, डोळ्यातून बाण मारू नकोस. तू काय प्रेम करायला आलास का इथं? क्रोधानं पेटलेला रावण डोळ्यातून कामाचे बाण मारायला लागला, प्रेमाचे बाण मारायला लागला. काय झालं? रावणाला शुद्धीवर आणण्याकरता पाहिल्याबरोबर रावणानं बोलायला सुरुवात केली, रामा, माझ्या बहिणीनं शूरपणखेनं सांगितलं की सीता अति सुंदर आहे, सोन्याहून कांती तिची तेजायमान आहे, आणि जगातली सगळ्यात अति सुंदर स्त्री आहे, आणि ती तुझ्या जनानखान्यामध्ये म्हणजे राणीवशामध्ये असावी, म्हणून त्या सीतेची अपेक्षा करण्याकरता म्हणून मी त्या सीतेचं अपहरण केलं, आणि खरोखर तिच्या सौंदर्यावरती मी भाळलो. पण रामा, तुम्हाला पाहिलं नव्हतं, आणि तुमच्याकडं पाहिल्यानंतर आता असं वाटायला लागलं की अशा कोट्यावधी स्वरूपवान सौंदर्यवान असलेल्या सीता तुमच्या रूपावरून ववाळून टाकाव्यात. काय सौंदर्य हे, किती कोमलता आहे, आणि या कोमल रामाला मी बाण मारावा? रामा, हे जर मला कळलं असतं आणि मी जर तुम्हाला पाहिलं असतं तर सीतेला बायको करून घेण्यापेक्षा मी तुमची बायको झालो असतो, आणि हे पुरुषत्व फेकून दिलं असतं. काय या पुरुषत्वामध्ये आहे? मी तुमची बायको झालो असतो. रामाच्या सौंदर्यावरती शत्रू सुद्धा भुलतो महाराज, एवढा सौंदर्यवान असलेला रामचंद्र प्रभू, आणि त्या सौंदर्याला भुलले ऋषी मुनी, भुलले गणगंधर्व यक्ष किन्नर भुलले, आणि सगळेजण पुढे गवळणीच्या रूपानं अवताराला आले, आणि त्या प्रभू परमात्म्याच्या सौंदर्याचा आस्वाद आपल्या डोळ्याच्या माध्यमातून त्यांनी उपभोगला. त्या रामाकडं पाहिलं, आणि धनुष्यबाण गळाल्यानंतर रावण रथात खाली पडला, आणि खाली पडल्याबरोबर रामानं हाक मारली रावणाला. त्यावेळेस रावणानं डोळे उघडले, पाहिलं तर सारथी समोर होता. त्या सारथ्याच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, रामा, तुम्ही इकडं कुणीकडं आहो, जे नाही ते काम करू नका. रामा, माझ्या रथावरती सारथ्य पण करायला कशा करता आलात तुम्ही? उठा रामा, उठा. सारथ्यानं सांगितलं, मी सारथी आहे,
तसं खोटं बोलू नका. राम आहेत तुम्ही. त्यांनी घोड्याकडं पाहिलं तर घोडे राम, वानराकडं पाहिलं तर वानर राम, राक्षसाकडं पाहिलं तर राक्षस राम. सगळं त्याला राम दिसायला लागलं. रथाचा झेंडा राम दिसायला लागला. मी पदरचं बोलत नाही. आणि त्यांनी आतमध्ये डोळे झाकून पाहिलं तर मध्ये सुद्धा तैसा हृदयामध्ये मी राम दिसायला लागला. आणि वेडा पिसा झाला आणि मी राम झालो, मी राम झालो, मी राम झालो. म्हणून माझी प्राणप्रिय असलेली काही आपलं मंदोदरी ती म्हणत होती की तुम्ही रामाला शरण जा आणि रामरूप व्हा. त्या माझ्या मंदोदरीला सांगतो मी रामरूप झालो ग मंदोदरी, रामरूप झालो. ढसा ढसा रावण मोठ्याने ओरडायला लागला आणि माझ्या मंदोदरीला हे हृदयाचं गुज सांगण्याकरता जातो. आणि रथाच्या खाली उडी मारली पळायला लागला रावण. सैन्य बेभान झालं. काय भानगड आहे. दारावरती शिपाई होते. त्या शिपायानं पाहिलं. त्यांनी मुजरा घातल्याबरोबर दाढीवटी धरली. रामा तुम्ही मुजरा घालू नका. त्या शिपायाच्या पायावरती रावणानं डोकं ठेवलं महाराज. आणि राजवाड्यात गेल्याबरोबर मंदोदरीला हाक मारली की माझ्या हृदयाचं गुज माझ्या साजनीला सांगावं, सखीला सांगावं. जिथं जिथं भक्तीची उद्रेक होतो तिथं तिथं साजनी, माय, बाई, हो असे शब्द येतात महाराज. म्हणून आमच्या आमच्या ज्ञानोबारायच्या मुखातून सुख जहाले वो साजनी, हो असे शब्द निघतात. हा भक्तीचा अतिरेक आहे. आणि महाराज मंदोदरीला हाक मारली, ए मंदोदरी अगं बाहेर ये, बाहेर. आणि मंदोदरीला वाटलं कुंकू पुसून निघालेला रावण पळून कसा आला. म्हणून मंदोदरी पदर घेऊन डोक्यावरती खाली बघत आलेली पाहिल्याबरोबर पाहिलं मंदोदरीकडं आणि सांगितलं, रामा तुम्ही इकडं कुणीकडं, रामा तुम्ही इकडं कुणीकडं. राम रणांगण सोडून इथं कसे काय आले. रावण म्हणतो. मंदोदरीनं रावणाकडं पाहिलं. कोण राम, कोण राम. मी तुमची धर्मपत्नी मंदोदरी आहे. नाही 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 रामा, जे नाही ते काम करू नका. तुम्ही राम आहात. राम मी पुरं ओळखलेलं आहे तुम्हाला. माझी मंदोदरी कुठे ती तिला पाठवा, शोधा तिला. माझ्या अंतःकरणाचं गुज बोलायचंय. रामा तुम्ही बाजूला व्हा. माझी मंदोदरी कुठे शोधतो मी. आणि मंदोदरीनं ऐकल्याबरोबर मंदोदरीच्या लक्षात आलं की आत्ताशी पूर्णपणे भिनलेली आहे. महाराज चढलेली जर असेल तर चढलेल्या अवस्थेमध्ये विसंगतीनं माणूस ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस पूर्णपणे भिनलेली आणि चढलेली असते 100%. तसं भक्तीची नशा चढल्यानंतर माणूस विसंगतीनं बोलतो. आणि मंदोदरीला आनंद झाला की रावणाचं सार्थक झालं. रावण राम रूप झाला. मी ही गोष्ट पदरची बोलत नाही. नाथ महाराजाचं रामायण वाचा, मंदोदरी रावणाचा संवाद वाचा, रामाचं आणि रावणाचं ऐक्य वाचा. नाथ महाराजानं लिहिलेलं. आणि महाराज रावण रामरूप झाला. शुद्धीवर सकाळी आला रणांगणात. आता फक्त नुसता बुजगावनं म्हणून गेला, मरायसाठी गेला रावण महाराज. आणि प्रभू रामचंद्राने त्याच्या देहाचं विदारण केलं. नाही तर पहिलाच राम रूप रावण झाला. एकदाही राम म्हणला नाही तो रावण, पण रामरूप झाला. आणि एकदाही राम म्हणला नाही तरी रामरूप झाले वसिष्ठ. एकदाही राम म्हणले नाही ती कौशल्या रामरूप झाली. आणि राम 12 वर्ष म्हणलेला वाल्या कोळी, 14 वर्ष म्हणलेला भरत आणि अखंड नामाचा जप करणारे हनुमंतराय रामरूप झाले नाहीत. तुकोबाराय तुमच्या अभंगाची संगती कशी. विठ्ठल 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 हो. आता हे मी मंडन केलं महाराज, मांडलं हे. आता तुम्हालाही प्रश्न पडला, खरंच महाराजांनी सांगितलं ते
100% खरं. पण तुम्हाला सांगतो महाराज, मी सुद्धा तुम्हाला भय केलं. कारण व्यवहारात म्हणतात ना, भयकिनारा माणूस पाहिजे, माणसं भयकत येत. तुम्ही एक जणांनी विचारून मनगटाला धरून बोलले नाहीत की हे कसं काय खोटं बोलायला लागले तुम्ही म्हणून. मला वाटलं आपलं विकत आहे म्हणून मी बी विकित राहिलो महाराज. अरे राजा हो, मी राम शरीरानं रामरूप होण्याची प्रक्रिया बोलत होतो. शरीरानं राम कुणीच होत नाही महाराज. कारण हे पंचकृत पंचमहाभूताचं शरीर आहे. हे शरीर रामरूप कधीच होणार नाही. मग राम होणार कोण आहे? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ति ग्रासोने कैसे निवृत्ति से आले, प्रवृत्ति ग्रासोने कैसे निवृत्ति से आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ति ग्रासोने कैसे निवृत्ति से आले, प्रवृत्ति ग्रासोने कैसे निवृत्ति से आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, महाराज. एकाच मातीपासून गाडगं तयार होतं आणि एकाच मातीपासून काच तयार होतो. पण काच म्हणजे मातीचा सत्वांश असतो आणि गाडगं म्हणजे मातीचा तमांश असतो. तमांशापासून गाडगं तयार झालं म्हणून गाडग्यामध्ये प्रतिबिंब दिसत नसतं. सत्वांशापासून काच तयार झाली मातीच्या म्हणून काच ही प्रतिबिंब धारण करते. तसं राम रूप होणार शरीर हे पंचकृत पंचमहाभूताच्या मिलित तमांशापासून झालेलं आहे म्हणून शरीर राम रूप होत नाही राजा हो. त्या मन हे पंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून झालेलं आहे म्हणून मन हे रामरूप होतं. आणि मी तुम्हाला शरीरानं रामरूप होण्याची प्रक्रिया सांगत गेलो आणि तुम्ही ऐकत गेलात. आणि जे जे रामरूप झाले ते सुद्धा शरीरानं झाले नाहीत, मनानं झाले. आणि जे रामरूप झाल्यासारखे वाटले नाहीत ते मनानं रामरूप झाले. फक्त मनच रामरूप होतं. आणि म्हणून आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजाला शरीर रामरूप करायचं नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या देवाच्या भक्ताला मनानं रामरूप करायचंय त्याच्यासाठी महाराज बोलले. राम म्हणता रामाची होईजे, 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 राम म्हणता रामाची होईजे. पदी मै सोनी पदवी घेईजे, 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 पदी मै सोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, 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 ऐसे सुख वचनी आहे.
पालटे काया आणि ध्यानी ध्याता पंढरी. हो, मन फक्त होत असतं महाराज. आणि त्याच्यासाठी मग उपाय काय महाराज? आम्ही रामरूप व्हावं आणि रामाची पदवी धारण करावी. कारण राम ही पदवी आहे महाराज. राम हे नुसतं नाव नाही, तर राम ही पदवी आहे. राम हे नाम आहे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, आणि राम हे वचन आहे. हो, शब्द तिन्ही ऐका. राम हे वचन आहे, राम ही पदवी आहे, आणि राम हे नाम आहे. मग राम हे नाम घेतल्याच्या नंतर हो रामाची पदवी कशी प्राप्त होते? तर तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, पदी बैसोनी पदवी घ्यायची. रामाच्या पायाजवळ बसायचं आणि पदवी घ्यायची. आता उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, किती तुकोबरायनं बारकाव्यानं सांगितलं. महाराज, बायको फक्त नवऱ्याचं एकदाच नाव घेते उखाणा घालून बहुल्यावरती, आणि त्याच्या पायाजवळ बसते. सांगतो ना, पायाजवळ बसते, आणि पायाजवळ बसली की महाराज ती पदवी घेते. उदाहरणार्थ, जर नवरा डॉक्टर असला तर ती कोण होते? डॉक्टरीन बाई. अहो, MBBS झाली नाही, म्हैस बांधता बांधता सुटलेली. त्याचा लॉंग फॉर्म आहे बरं का, MBBS, म्हैस बांधता बांधता सुटलेली. ती MBBS झाली नाही, गळ्यात आपरण अडकिलं नाही, हो, कुणाला म्हशीला इंजेक्शन दिलं नाही, घुशीला बी इंजेक्शन दिलं, कुणालाच नाही. एंट्रन्सची टेस्ट दिली नाही, ना परीक्षा पास झाली नाही, काहीच केलं नाही. फक्त डॉक्टरला माळ घातली आणि त्याच्या पायाजवळ बसली, आणि परिणाम ती डॉक्टरीन बाई झाली ना महाराज. हो, लोक तिला डॉक्टरीन बाई म्हणायला लागले. हो, वकिलाची बायको वकिलीन, LLB झाली नाही, यालाच जाऊन बिलबिलही झाली नाही. काळा कोट घातला नाही, कुणाचं काळं पांढरं केलं नाही. हो, फक्त वकील. हो, नवरा केला, गळ्यात हार घातला, पायाजवळ बसली, आणि वकील साहेब कोर्टात निघाले की नुसता कोट धरला, त्यांनीच हात घातले असे, आणि हात घातले की गळ्याला एकदा फाशी दिली तिने अशी. हो, फाशी म्हणजे तो टॉय म्हणतात त्याला, फ्रंट टॉय म्हणतात बरं का, फ्रंट टॉय. हो, आणि एका इंग्लिश माणसानं, आम्ही आपलं मुंबईला आल्यावर ते आमचं धोतर पाहिल्यावर तिकडं पॅन्टी नाहीत ना, आणि ते असा पाठीमागचा आमचा ह्यो सोगा पाहिला ना, हो, त्यांनी सांगितलं, हे काय म्हणले, धिस इज हॉट, काय हे काय म्हणले? मी म्हणलं बॅक टाय. पुढचा आहे तो फ्रंट टॉय, आणि पाठीमागचा आहे तो हा बॅक टॉय. ओके ओके, थँक्यू. तिने एकदा गळ्याला फास दिला की महाराज ते टाटा केला की ते दिवसभर कोर्टात बसत नाही महाराज ते असं. हो, वकिलाची बायको वकिलीन, पदवी मिळाली वकील. मास्तराची बायको, अहो काहीच येड आलं नाही तिला, कारण मास्तर व्हायला 3 येड यावं लागते. D येड, B येड, BP येड किंवा MP येड. ह्या तिन्ही पैकी कोणतं तरी येड आलं तरच मास्तर होतो. पण हिला कोणतंच नाही, ठाण्याचं बी नाही आणि येरवड्याचं बी नाही, कोणतंच येड आलं नाही, तरी तिला मास्तरीन बाई पदवी मिळाली महाराज. पदी बैसोनी पदवी घ्यायचे, आणि तिला जर पदवी मिळाली तर नवऱ्याला चतकोर तुकडा जाऊ देत नाही महाराज. हो, चतकोर. समजा जशी डॉक्टराची बायको डॉक्टरीन, वकिलाची बायको वकिलीन, हो, मास्तराची बायको मास्तरीन, तसं एखादीचा नवरा जर, आपलं एखाद्याची बायको जर नर्स असली तर तिच्या नवऱ्याला कोणी नरसोबा म्हणतं का? असं, हे नरशा इकडे,
नर्सचा नवरा नरशा नसतोच महाराज. हो, डॉक्टराची बायको डॉक्टरीन होती, पण नर्सचा नवरा नरशा होत नाही. हो, ती पदवी जाऊ देत नाही, कारण तेव तिच्या पायाजवळ बसत नाही. पायाजवळ बसावं लागतं. पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीचे हाती, 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 पाय लक्ष्मीचे हाती. आतिशी आवे का पुळती, तिशी आवे का पुळती, तिशी आवे का पुळती, तिशी आवे का पुळती. वेगी आनावा तो हारी, 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 वेगी आनावा तो हो, पाय लक्ष्मीच्या हाती, पायाजवळ बसली महाराज ती. हो, म्हणून पदवी प्राप्त झाली. हो, देहाचेनी ज्ञानी, सच्चितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. म्हणून राम ही पदवी आहे. म्हणून रामरूप झालेला भक्त राम ह्या पदापर्यंत जातो, आणि राम ही त्याला पदवी, आणि राम हे पद त्याला प्राप्त होतं, आणि रामासारखं त्याचं वर्तन होतं महाराज. जशी आळी हो भिंगुरटी होते, भिंगुरटी. हो, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, त्या पद्धतीनं ध्यानी ध्याता पंढरी राया आहे का नाही. मग भगवान परमात्म्याचं ध्यान जर केलं तर हो, मनासगट शरीरासगट सगळी काया पालट होतो, आणि तो भक्त देवरूप होतो महाराज. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सोपी गोष्ट सांगितली महाराष्ट्राला. जप तप करू नका, बाकीचं काही यज्ञ यागादी कर्म करू नका, फक्त रामाचं ध्यान करा, रामाचं नाम जपा, राजा हो तुम्ही रामरूप व्हाल. राम म्हणता रामची होईजे, आणि पदी बैसोनी पदवी घेईजे. आणि मग आता पदवी मिळाल्याच्या नंतर राम म्हणण्यामध्ये किती प्रेम आहे, त्या वचनामध्ये, त्या बोलण्यात किती प्रेम आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे सुख वचनी आहे, 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 ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे तो अनुभव पाए, विश्वासे अनुभव पाए, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, वचनी आहे. हो, ऐसे सुख वचनी आहे.
राम या वचनामध्ये किती सुख आहे महाराज. हे भक्तालाच कळतं महाराज, त्याच्यात सुख आहे. आणि तो रामरूप झालेला आहे. कशाहून ओळखायचं तर कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप, अशी अवस्था होते महाराज. आणि मग त्या राम म्हणण्यामध्ये किती आनंद आहे. तर जशी पत्नी पायाजवळ बसते न अर्ध्या पदाची वाटेकरीण होते, आणि आता ती वाटेकरीण होत नाही तर ती मालकीन होते. हो. आणि मग त्याच्यासारखेच झाल्याच्या नंतर तिला त्या नामामध्ये म्हणजे नवऱ्याच्या नाव घेण्यामध्ये किती सुख आहे हे तिलाच कळतं महाराज. हो. मग आता नवऱ्याचं नाव घ्यायचं म्हणलं तर आयुष्य सुख वचनी आहे. आता किती सुख असतं. मग एखाद्या बाईला सांगितलं नाव घे, आता संक्रांत झाली ना, सध्या नाव घ्यायचा सीझन आहे महाराज. आता ज्याचं सीझन त्याचं सीझन, मला काय आता सध्या सीझन आहे. मग नाव घे म्हणल्यानंतर असं ते सुख आनंद अशा उकळ्या फुटतात त्यात मधून अशा. तिला वाटतं पुन्हा पुन्हा ह्यांनी आग्रह करावा मला नाव घे म्हणून. आणि येडीसारखं एकदम नाव घे म्हणलं लगेचच खोलीत खोलीत होते लाकडं, ते गेले इकडं मी आले इकडं, असं जमत नाही महाराज. एकदम हे येडीचं नाव झालं मानले महाराज. असा कार्यक्रम जमत नाही. नाव घे म्हणल्या घ्यायचं नाही. मग ते नाव घुसळावं लागतं महाराज. जसं ताक घुसळल्यानंतर लोणीवर येतं ना, तसं नाव घुसळावं लागतं. मग एक जणीन म्हणायचं घे की ग नाव, मग तिने असं करायचं, असं नाक मोडायचं, इकडं नेऊन घालायचं, असं करायचं. हो. आणि पुन्हा तिच्याकडे असं तिरप्या नजरेनं बघायचं, खाली माती उकरायची अशी करून, असं तिरपं बघायचं. हो. पदराला असा पिळा घालायचा. हो. असे नख तोडायचे आणि थुका नसताना बळच गिळायचा, असं. ह्याला नाव घुसळणं म्हणतात बरं का. असं हो. असं एकदम नाव घ्यायचं नाही. हो. आणि मग तिने नाव असं मग इतकं घुसळून मग लाडात येऊन नाक मोडून नाकाची आरती ओवाळून असं करून इकडून फिरवायचं असं. हो. असं बघून मग पुन्हा अजून मग असं करायचं, पुन्हा असं हलायचं, पुन्हा असं मधून असं. हो. इतका वेळ हल्ल्याच्या नंतर मग म्हणायचं, हो, झुंझुन झुन्यात उभी होते झिन्यात, आज घर माझ घरात खोलीत होता पलंग, पलंगावर गादीवर उशीवर बशी, आणि टिंबचं नाव घेते मी दिसते कशी. ऐशे सुख वचनी आहे. ऐशे सुख वचनी आहे. सगळ्याला कळलं महाराज, फक्त बारकाले पोरं सोडून. पण त्यांनीच बिचाऱ्या टाळ्या वाजविल्या. त्यांना वाटलं ह्या उन्हाळ्यात नंबर लागतोय आपला. विठाला विठाला पण भोळे भाबडे बिचारे ह्या उन्हाळ्यात नंबर नाही लागत, कारण मोठमोठाले वळणं पुढं राहिलेत ना अजून. त्या वळणातून पाणी आल्याशिवाय ह्यांच्यापर्यंत कव्हा पोहोचायचं. मोठालेच वळणं राहिलेत महाराज अजून. हो. त्यांनाच काही नंबर लागाना. हो. ते वाट पाहते कधी पिकतय, अशी गोष्ट आहे महाराज सध्या. हो. वाट पाहणाराचा नंबर खूप मोठा आहे महाराज. हो. माझ्याकडं 50 बायोडाटा आहेत भाऊ. किती? 50 बायोडाटा पोहराईने दिलेले, आणि श्रीमंत घरच्या पोहराईने. हो महाराज. दिसली मुलगी तर सांगा आम्हाला. हो. पहिल्यांदा लय फुगलेले होते ते. हो. आमच्याकडं कुणी येईल, आमच्याकडं कशाचं कुणी आलंच नाही ना महाराज. आणि थकून डोळे सुकून गेले महाराज त्यांचे बिचारायचे. आणि मग आता आमच्याकडं लागले ना, आमच्याकडं वशिला लावला. आता आमच्याकडं काय, हो, मुली निघायचा काय प्रोडक्शनचा कारखाना आहे का महाराज आमच्याकडे. हो. इकडून चिपाट घालायचे आणि तिकडून पोरगी तयार करायची, असं काय नाही महाराज म्हणले. आणि बरं अशी एकाचे लग्न लावीत बसलो तर, हो, आमचे कीर्तन कोण करील महाराज. हो. म्हणून मी बायोडाटा घेतल्या आणि पिशवीत तशाच ठेवल्यात. हो. तुमच्यापैकी कोणी असलं तर द्या, पिशवीत ठेवून देतो. आणि फार कवळे किराळ पोरं होते. हो. 50, 52, 48
असे कवळे किराळ लेकर येतो असे. हो, त्यांचाच अजून नंबर लागाना तर बाकीच्याचा कवा लागायचा. हा, वाट पहा. हो, वाट पहा. पचेंगे तो और भी लढेंगे. होईल होईल, काळजी नका करू. असं विठाला 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 विठ्ठला विठ्ठला आईसे सुख वचनी आहे, असं वचनात सुख आहे. हे त्या स्त्रीच्या नाव घेण्याच्या सुखावरून आणि आनंदावरून, जशी तिला पतिराजाचं यत्किंचित असलेल्या हो पतिराजाचं नाव घेण्यामध्ये इतका आनंद वाटतो महाराज, तर भगवान परमात्म्याचं नाम घेण्यामध्ये किती आनंद वाटत असेल. आणि तो भगवान परमात्मा किती संतुष्ट होत असेल. महाराज, बायको नाव घ्यायला लागली तर नवरे सुद्धा शर्ट फाटूस तर फुगत येतात. त्यांना वाटतं नवं माप द्यावा असं. हो, आणि जर गर्दी असली तर टाचावर करून बघत येत असत की आपली बायको कसं नाव घेते म्हणून असं. आणि बुटकी असली तर दोघा जणांच्या सांधीतून असा खेळ आहे तो. हो, त्यांनाही आनंद होतो, तसा माझ्या रामालाही त्याचं नाव घेतलं तर आनंद होतो. महाराज, नामायकासाठी खांदा वाहे आपुल्या. महाराज, नावासाठी तो खांद्यावर वाहतो. हो, नवरा तरी बायकोला खांद्यावर वाहत नाही. पूर्वीच्या काळातली वाहत होते, कारण बायको लहान असायची, नवरदेव मोठा असायचा म्हणून खांद्यावर वाहत होते. आता जर वाहण्याचा प्रयत्न केला तर पोटात कळी निघते. हो, महिना दीड महिना पुन्हा ठेप्यावर यायचा नाही, तर उचलायचा प्रयत्न करू नका. हो, एवढा मोठा डोंगर पार करू नका महाराज. असा असं शास्त्र आहे महाराज. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये हो उचलायचे. तसा भगवान परमात्मा भक्ताला नावा एकासाठी खांदावा हे आपुल्या खांद्यावरती नेतो महाराज. पाव भिजो नेदी अंग. हो, पाण्याला पाय सुद्धा लागू देत नाही, इतका भगवान परमात्मा नाव घेतल्यानंतर संतुष्ट होतो. म्हणून महाराज, हे देव भक्ताचं नातं आहे. आणि या पद्धतीनं महाराज, ते एकदा त्याची सवय लागली आणि एकदा त्या नामाची गोडी लागली की महाराज, त्याची अवस्था कशी होते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हो राम रसाची आचवी. हो राम रसाची आचवी. राम रसाची आचवी. राम रसाची आचवी. राम रसाची आचवी. हो राम रसाची आचवी. राम रसाची आचवी. राम रसाची आचवी. नरस रुचती केवी. नरस रुचती केवी. नरस रुचती केवी. नरस रुचती केवी. ऐसे सुख वचनी आहे. हो ऐसे सुख वचनी ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी हो, राम रसाची आहे चवी. भगवान परमात्मा राम हे नामस्मरण महाराज रसरूप आहे. सेवितो हा रस वाटेतो अनिका. आणि श्रुती मातेनं सांगितलं, रसो वही सहा. भगवान परमात्मा रसरूप आहे महाराज. आणि त्या जिव्हेला एकदा रस घेण्याचा सवय लागली. राम रसाची चवी. आन बाकीचे रस रुचत नाहीत महाराज. तिला आता बाकीचं काहीच आवडत नाही. लाचावले मन लागली शे गोडी, ती जीवे न सोडी ऐसे झाले. नेघे 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 माझी वाचा विसावा. अशा पद्धतीनं महाराज ती वाचा थांबत नाही, दम खात नाही महाराज. आता
कृष्ण कृष्ण म्हणणारे अर्जुनाचे केस, स्वामी रामतीर्थाचे राम राम म्हणणारे शरीरातले अवयव. रामतीर्थ महाराज परदेशाला गेले आणि महाराज ते एका हॉटेलमध्ये उतरले अमेरिकेमध्ये. आणि महाराज त्या गॅलरीतून ते मॅनेजर चालले होते आणि पाहिलं तर घर लावलेलं आहे, रूम लावलेली आहे, पण राम राम कोण म्हणते म्हणून दरवाजा उघडला. पाहिलं तर एक माणूस झोपलेला आहे. माणूस तर जागा नाही, राम राम कसं येते. दरवाजा लावून घेतला आणि बाहेर जाताना पाहिलं तर राम 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 आवाज येत होता. आणि मग महाराज त्यांनी परत दरवाजा उघडला, पाहिलं तर महाराज असा कान लावला तर राम हमारा जप करे हम बैठे आराम. आम्ही झोपल्यानंतर महाराज राम जागा असतो आणि त्या रामतीर्थाच्या शरीरातून राम 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 ध्वनी बाहेर पडायला लागल्याच्या नंतर सकाळच्या प्रहरी काउंटरवरती बिल देण्याकरता रामतीर्थ गेले. त्यावेळेस त्यांनी लोटांगण घातलं आणि सांगितलं की तुम्ही बिल देऊ नका, कारण तुमच्यासारख्याचे पाय आमच्या हॉटेलला लागले, हे आमचं परमभाग्य आहे. काय झालं? काही नाही, तुम्ही राम राम म्हणत होता, झोप लागलेली असताना तुमचं शरीर रामरूप होतं, कारण या शरीराला जिभा फुटल्या होत्या महाराज, जिभा, आणि त्या राम राम म्हणत होत्या. एवढी अवस्था झाली. म्हणून हा अनुभव माझ्या अंगी असल्यामुळं तुम्ही रामरूप झाल्यानंतर तुमचा केस केस राम राम म्हणील. मग ही अवस्था माझ्या अनुभवाची आहे आणि माझी अनुभव सिद्ध आहे. एकीकडं अनुभव सिद्ध असलेली जगद्गुरु तुकोबारायची वाणी आहे आणि एकीकडं आज भारत देशामध्ये रामाची टिंगल उडवणाराची महाराज भरती एकापेक्षा एक वरचढ अशी लाईन लागलेली आहे. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो महाराज, मुतारीतला किडा असतो, मुतारीतला किडा तो 2200 रुपये किलोच्या तुपाच्या डब्यात जर टाकला तर प्राण जातो त्याचा. ते 2200 रुपये किलोच्या तुपामध्ये ते जगत नाही, ते फक्त मुतारीतच जगतं. तसं काही काही लोकांचं जीवनच महाराज मुतारीतलं आहे आणि ते मुतारीतच जगणार आहे. ते परमार्थात येणार नाही तर रामाचा अनुभव त्यांना येणार नाही. रामाचा अनुभव घेण्याकरता आमच्या जगद्गुरु तुकोबारायचं शेवटचं चरण आहे. तुका खुणी सांगे, तुका म्हणाचा खूण सांगे, तुका म्हणाचा खुणी 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 सांगे. माझा अनुभव आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. माझा अनुभव आहे अंगे, माझा आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विठोबार कुमारी, विठोबार कुमार, 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 विठोबार